जय जवान जय किसान मित्रांनो, तसेच यूट्यूबवरील बी चाहत्यांनो आणि माझ्या मित्रांनो, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही। हे बघा, मी तुम्हाला एक अशा वनस्पतीची माहिती करून देणार आहे आणि ही माहिती ओरिजिनल आहे। लहानापासून तर वृद्ध माणसापर्यंत तुम्ही याचा उपयोग करू शकता। या वनस्पतीचं नाव आहे टणटणी। ही इतकी जबरदस्त आहे, पण हिचा उपयोग कोणत्या कोणत्या गोष्टीला चालतो हे आतापर्यंत कदापिही कुणालाही माहित नाही। मित्रांनो, ज्यांच्या पायामध्ये आग होते, जळजळ होणे, पोटामध्ये आग होणे, पायामध्ये आग होणे, जळजळ होणे आणि उष्णता, याच्यावर असा जबरदस्त रामबाण उपाय म्हणजे टणटणी ह्या नावाचा जबरदस्त प्रयोग मी आज तुमच्या पुढे सादर करणार आहे मित्रांनो। आणि याचा तुम्ही फायदा उचला। हेच मी तुम्हाला याचा प्रयोग दाखवतो आणि लहानापर्यंत वृद्धापर्यंत याचा तुम्ही उपयोग करा। हे बघा, या ठिकाणी मी एक ग्लास घेतलाय। ग्लासामध्ये मी याचा पाला तोडलाय। बघा, टणटणी नाव याचं, या झाडाचं नाव आहे टणटणी। मी तुम्हाला लाईव्ह याचा प्रयोग असतो आणि तुम्ही करा। हे बघा, याचा आपला थोडा असा पाला तोडायचा आहे। या ग्लासात मी हा पाला टाकलाय आणि याच्यामध्ये थोडं मी पाणी टाकलंय, थोडं म्हणजे आपला पाण्याची आवश्यकता पडेल। आणि हा बघा, मी लगेच तुम्हाला या ठिकाणी कुटून दाखवलाय पाला। आणि हे मोफत उपचार आहेत, मी काय कोणाला पैसे मागत नाही, पण तुम्ही याचा फायदा उचला। हे बघा, याचा प्रयोग फार सुंदर प्रयोग आहे याचा। आता आपण याच्यामध्ये पाला टाकलाय आणि याच्यामध्ये घेऊया थोडी खडी साखर। उगा दोन खडी साखर घेतली आणि याच्यामध्ये टाकली। लक्ष द्या, ध्यानपूर्वक बघा, कारण की तुमच्या कामी येणारा प्रयोग आहे, तुमच्या लेकराबाळाच्या कामी येणारा प्रयोग आहे। तुमच्या आई वडील बंधू भाऊ यांच्यापर्यंत हा प्रयोग पाठवावा। आणि हा प्रयोग थोडा जास्त असल्यामुळे तुम्ही जेवढं पाताल तेवढा तुमचा फायदा राहील अशी मी आशा व्यक्त करतो। आणि खडी साखरेचे 2 खडे याच्यामध्ये ग्लासमध्ये टाकलेत आणि मी लगेच कुटतोय। फार सुंदर प्रयोग आहे मित्रांनो। आपण थोडं आणखी पाणी घालूया। पाणी थोडं जास्त घातल्यामुळे थोडं जरा काही वाटणार नाही। थोडीशी जिरी, कामापुरती जिरी पण हे आपल्या ग्लासात टाकायची आणि नंतर पुन्हा आपल्याला कुटायचंय। मित्रांनो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, रोगमुक्त व्हायचा असेल तर प्रयोग अंमलात आणला पाहिजे। आणि हा व्हिडिओ फेक नाही, तुम्ही करा, अनुभव घ्या आणि फक्त मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे। मला कुणाचंही काही नको, फक्त मला फॉलो करा आणि मला प्रोत्साहन होईल। तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे असं मी आशा व्यक्त करतो आणि लगेच प्रयोग तुमच्या समोर सादर करीत आहे। याच्यामध्ये टाकली खडी साखर, थोडीशी जिरी आणि टणटणी या झाडाचा पाला। हे बघा, मी समोरासमोर तुमच्या समोर हा प्रयोग करीत आहे। हे बघा, लाईव्ह आहे। तुम्ही हा व्हिडिओ पाहता वेळेस असं ह्याला वरी सारू नका। तुम्ही पूर्ण पाहताल तर तुमचा फायदा नक्की होईल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि मी केलेला प्रयोग हा सक्सेस आहे। ज्यांच्या हातापायामध्ये मला काय मित्रांनी कमेंट केली होती, काय मित्रांनी माझ्या चाहत्यांनी मला सांगितलं होतं की असा आम्हाला वेदना होतात, याचा काय आम्हाला मार्ग सांगा।
म्हणून हा मार्ग मी तुम्हाला शोधून काढला. हा पिढ्यानपिढ्या आलेला माझा अभ्यास, 40 वर्षाचा अनुभव मी तुमच्यापुढे सादर केला आहे. याच्यामध्ये थोडी खडीसाखर टाकली, थोडी जिरी टाकली आणि टणटणीयाचा पाला टाकलाय. आणि याची घ्यायची स्थिती कशी आहे, याला घ्यायचं कसं? सकाळी उठल्यानंतर टणटणीचा पाला जमा करायचा, थोडा याचा रस काढायचा, थोडी खडीसाखर टाकायची आणि जिरी, आणि कुटायचा आणि असा रस काढून घ्यायचा. हिने कोणत्या कोणत्या वेदना कमी होतात. सकाळी याला घ्यायचा प्रयोग म्हणजे फक्त आनवाशापोटी भाकर खायच्या अगोदर व्यवस्थित चांगलं तोंड धुवून घ्यायचं, दात घासून घ्यायचे, चांगलं तोंड धुतल्यानंतर असा काढा तयार करायचा. काढा मी तुम्हाला घेऊन देतो. मी बी तुमच्यासारखा माणूसच आहे. माझी ताई असेल, माझा भाऊ असेल, माझा बंधू असेल आणि जे काय तुम्ही मला रानामध्ये पाहत असताल, घरी पाहत असताल, एखाद्या कंपनीमध्ये, MIDC मध्ये, कुठं फाडत्या वेळेस ST मध्ये, बसमध्ये, डोंगरामध्ये, दाऱ्यामध्ये, जनावरांच्या पाठीमागं कुणी जर पाहत असताल तर याचा प्रयोग 100% करा मित्रांनो. याचा फायदा नक्की झाल्याशिवाय होणार नाही, या असं मी तुम्हाला खात्री सांगतो. संपर्क माझ्याबरोबर करा. मी तुम्हाला लगेच याचा काढा घेऊन दाखवतो आणि फायदा उठला. तुम्ही फायदा उठला, तुमच्या मित्राचा फायदा होईल, इतरांना बी सांगा आणि प्रयोग मात्र करा. हे फेक नाही. हे बघा मी तुमच्या समोर घेतोय, पण सकाळी काही न खाता हा प्रयोग करायचा आहे आणि प्यायचा आहे. याच्या तुम्ही जर पेलात तर पायाला येणाऱ्या मुंग्या, पायाला होणारी आग आणि उष्णता हे ना बुडापासून खतम होऊन जाते, असे माझा विश्वास आहे. हे बघा मी स्वतः तुमच्या समोर घेतोय. मित्रांनो, मी बी एक माणूस आहे, पण मला कुणाचं दुःख पाहू वाटत नाही, कोणाच्या व्यथा बघू वाटत नाहीत, म्हणून हा प्रयोग मी तुमच्या पुढे सादर केला. मित्रांनो, पायाला आग होत असेल, जळजळ होत असेल, लघवीला पण त्रास होत असेल, जास्त करून ह्याचे पायाला मुंग्या येतात, उष्णता हिनं बुडापासून कायमची नष्ट होते. मित्रांनो, जवान असतील, आपले जवान असतील, जय जवान जय किसान. भारत मातेच्या हर सपुत्र, हर माता पित्याला माझं सांगणं आहे, तुम्ही याचा फायदा उठला. 100% जर नाही फायदा झाला तर तुम्ही आम्हाला नावच फिरून ठेवा. जय जवान जय किसान. मित्रांनो, भेटूया पुढच्या प्रोग्राममध्ये. यूट्यूबवर भेटा या फेसबुकवर, तुमच्या मी जवळ आहे. येतो मी. धन्यवाद.